महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। तर लाडक्या बहिणींनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की महाराष्ट्रामध्ये 80,000 महिला अपात्र ठरलेले आहे। तर ही जी बातमी आहे ती तुम्हाला यूट्यूबवर बघायला भेटणारच आहे। तुम्ही माझी लाडकी बहीण योजना टाकशाल तर खूप सारे थंबनेल वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची संख्या दिवसादिवस वाढायला लागलेली आहे। तर ही जी माहिती आहे ती कितपर्यंत खरी आहे किंवा काय आहे जाणून घेऊया अधिक माहिती। आणि जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि कोणची तारीख आहे फिक्स ते सुद्धा सांगणार आहे। त्यासाठी आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि अशीच नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर लाडक्या बहिणींनो, खूप सारी माहिती येत आहे समोर की 80,000 महिला अपात्र ठरलेले आहेत। तर हो, ही जी माहिती आहे ती खरी आहे, कारण यवतमाळ आणि बुलढाणा ह्या साईडला खूप सारे महिला अपात्र ठरलेले आहे। तर ह्या महिलांची संख्या दिवसादिवस वाढायला लागली आहे। त्यासाठी लाडक्या बहिणी जे महिला आहे ते निकषात नव्हते बसत किंवा नियमात नव्हते बसत, तर त्यांची संख्या हळूहळू वाढ होत आहे। तर टोटल 80,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत। त्यांचं हेच कारण आहे की त्यांच्याकडे चारचाकी वाहनं, ते सरकारी नोकरी करूनसुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत होते, शेतकरी योजना वगैरे। तर हे सगळ्या नियमात नव्हते बसलेले जे महिला आहेत त्यांची संख्या दिवसादिवस वाढायला लागलेली आहे। आता 1,500 रुपये जे आहे जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर अजूनपर्यंत काही माहिती समोर आलेली नाही आहे की ह्या तारखेला मिळणार की त्या तारखेला मिळणार। त्याची अजून काही तारीख फिक्स नाही आहे। काही तारीख फिक्स असेल तर नक्की तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे। आणि जी मोठी मोठी अपडेट आहे लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवायचा प्रयत्न करतोय। त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन बटन दाबून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद।